देवा, माफ कर मला. माझ्या पप्पांना माझ्यामुळे खूप त्रास सहन करावा लागतोय आणि तो मला नाही सहन होत. माझ्यामुळे माझ्या पप्पांना होणारा त्रास मी नाही बघू शकत. त्यामुळेच मी माझं जीवन संपवण्याचा निर्णय घेतलाय. का हो, जीवाला कंटाळा आहे का? काय झालं तरी काय? दिसत नाही का तुम्हाला? का तुम्ही पण माझ्यासारखे आंधळेच आहात? दिसतंय की तुम्हाला काहीच दिसत नाहीये ते. कंटाळी हो मी माझ्या आयुष्याला. मेली असती तर सुटली तरी असती. अशा मरणाच्या गोष्टी नाही करायच्या. मी बघा कसं मस्त आयुष्य जगतोय ते. तुझ्याकडे बघायला मला डोळे तरी हवे. सॉरी, आय एम सॉरी. माफ करा मला. बरं ते जाऊ द्या. मला तुमचं नाव समजू शकेल का? आणि जर घरचा पत्ता कळला तर घरी सोडून म्हणतो. माझं नाव नेत्रा. अरे वा, फारच छान. माझं नाव नयन. नेत्रा, नयन, फारच छान. मी याच इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर राहतो. पण का वाचवलंस मला? मेली असते तर सुटले तरी असते. मरणाने सारे प्रश्न नाही सुटत, पण जीव का देतेस? माझे आई वडील माझ्यावर खूप प्रेम करायचे. माझ्या पप्पांचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय होता. माझ्या जन्मानंतर हा बिझनेस इतका वाढला की घरामध्ये सुबत्ता नांदू लागली. त्यामुळे माझे पप्पा सर्वांना सांगायचे की माझ्या घरात लक्ष्मी जन्माला आली. पण काही 6 महिन्यापूर्वीच माझ्या आईही मला सोडून गेली आणि जसे माझी दृष्टीही अंधुक झाली. तसं जसं माझ्या पप्पांना या बिझनेसमध्ये खूप नुकसान सहन करावे लागले. माझ्या दृष्टीजानामुळे त्यांची होणारी चिडचिड जरी मला दिसत नसली तरी ती सतत मला जाणवत असते. म्हणजे तू जन्मजात अंध नाहीयेस? नाही. मग तुला हे अंधत्व कसं आले ते तू सांगू शकशील का मला? माझ्या सुंदर डोळ्यांमुळे माझ्या आजीने माझं नाव नेत्रा ठेवलं. ग्रॅज्युएशन पूर्ण व्हायच्या आधीच माझ्या या सुंदर डोळ्यांना कोणाची तरी नजर लागली. हाय बेटा. हाय. नेत्रा बेटा, जरा पाणी दे बघू. हा, थँक्यू. पप्पा, माझ्या सुंदर डोळ्यांना कोणाची नजर तर लागली नाही ना? का ग नेत्रा, तू असं का म्हणतेस आज? हल्ली ना मला थोडं अंधुकच दिसतंय. काय नाही ग, चष्मा लागला अशी. सारखी कॉम्प्युटरवर गेम खेळत असतेस, टीव्हीवर फालतू सिरियस बघतेस व रात्री जागून अभ्यास करतेस. डोळ्यावर ताण येणार नाही तर काय. बेटा, कधीपासून होतोय आता आज तुला? पप्पा, हल्लीच गेल्या 10-15 दिवसापासून डोळे खूप सुरसुरतायत. मला अंधुकी दिसतंय. बरं, मी आताच ऑफिस मधून आलोय, जरा फ्रेश होतो. तू गरमागरम कॉफी आणून दे. मग आपण डोळ्याच्या डॉक्टरांकडे जाऊया. अगं, पदवीचं हे शेवटचं वर्ष आहे. अभ्यासाकडे दुर्लक्ष करून कसं चालेल बेटा? आणि आरोग्याची पण काळजी घेतली पाहिजे. पप्पा, तुम्ही आताच जमून आलात ना, मग आपण इतकी घाई कशाला करता? आपण नंतर जाऊ. अगं, काही गोष्टी वेळच्या वेळी झाल्या बऱ्या असतात. ते काही नाही. नेता, तू आधी तयारी कर, आपण लगेच चांगल्या डॉक्टरकडे जाऊया. एक्सक्यूज मी डॉक्टर, आले हो का? येस, कमिंग. डॉक्टर नमस्कार. ही माझी मुलगी नेत्रा. हल्ली तिला खूप कमी दिसतंय. बहुतेक दृष्टी अंधुक झाली आहे तिची. कधीपासून होतं असं? 10 ते 15 दिवस झाले. गाडीला जर हेडलाईट नसतील तर अंधारात अपघाताची शक्यता असते. तसेच डोळेच नसतील तर सारे जीवनच अंधकारमय होऊन जाईल. काही काळजी करू नका, मी बघते काय करता येईल ते. चला चेकिंग.
नेत्रा, तुला लहानपणी किंवा हल्ली काही डोळ्यांना मार लागला होता का? नाही, मला तसं काही आठवत नाहीये. पण एकदा सोसायटीमधल्या क्रिकेट खेळणाऱ्यांचा बॉल डोक्याच्या मागे आदळला होता आणि तेव्हा क्षणभर डोळ्यासमोर अंधारही आली होती. घाबरायचं काही कारण नाही. मी काही ड्रॉप्स लिहून देते, ते नियमितपणे डोळ्यांमध्ये टाकायचं. सारे काही व्यवस्थित. थँक्स डॉक्टर. You're most welcome. मग त्या औषधाने तुझे डोळे बरे झाले नाहीत? नाही, तसं नाही. थोडे दिवस बरं वाटलं, पण पुन्हा हा त्रास वाढतच गेला. पप्पा, मला पुन्हा या डोळ्याने त्रास द्यायला सुरुवात केली हो. काय नशिबाचे भोग आलेत आपल्या वाट्याला. अगं तुझं शिक्षण, नोकरी, संसार सारं काय व्हायचंय अजून. बरं ते जाऊ दे. शिक्षणात आणि नोकरीचं टेन्शन तू घेऊ नकोस. अगं एकूण ते पोरगी आहेस तू माझी. जर नाही झालीस मला. पप्पा, जर उद्या माझ्या या डोळ्यांचे काही कमी जास्त झाले तर या विचारानेच माझ्या अंगावर काटा येतो. काय काळजी करू नकोस बेटा. आपण पुन्हा चांगल्या डोळ्याच्या डॉक्टरांकडे जाऊया. आत येऊ का डॉक्टर? या ना. बसा. नमस्कार डॉक्टर. ही फाईल माझ्या मुलीची. ठीक आहे, आपण डोळे चेक करून घेऊया. मित्रा, तू जरा बाहेर जाऊन बसतेस का? मला तुझ्या पप्पांशी काहीतरी बोलायचंय. मी काही ड्रॉप्स लिहून देतो, ते तू नियमित घालत जा. मी मेडिकलमधून घेऊ. नेत्राची दृष्टी हळूहळू कमी होत जाईल, पण नेत्राला कोणीतरी डोळे दान करणारा असावा. तिला काही दिवसांनी संपूर्ण अंधत्व देखील येण्याची शक्यता आहे. नाही डॉक्टर नाही. काही करा, काही इलाज करा. वाटेल तेवढे पैसे घ्या डॉक्टर, पण माझ्या नेत्राचे डोळे बरे करा डॉक्टर. हल्ली सर्रास नेत्रदान करणारे असतात, त्यामुळे दुसऱ्या एखाद्या मृत व्यक्तीचे डोळे नेत्राला देता येतील. मृत व्यक्तीचे डोळे? हो, कारण आपल्याकडे जिवंतपणी नेत्रदान करण्याची पद्धतच अस्तित्वात नाहीये. थोड्या दिवसांनी येऊन मला भेटा. ठीक आहे डॉक्टर. हळूहळू माझी ही दृष्टी जाऊ लागली. मी कशीबशी पदवीची परीक्षाही दिली आणि पदवीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्णही झाली. पण माझ्या या अंधत्वामुळे माझ्या वडिलांची घरी चिडचिड वाढायलाच लागली. त्यांचं माझ्याकडे दुर्लक्षही झालं. त्यातच मी घराबाहेर जाऊ दे. मी माझीच कहाणी काय सांगत बसले तुला. तुझं काय, तू कुठे राहतोस आणि तुझं नाव? माझं नाव नयन. बस, यापुढे अधिक मी तुला काही सांगू शकत नाही. माझ्याविषयी एवढी माहिती काढून घेतलीस आणि तुझ्याकडे स्वतःविषयी काहीच नाही. अगं पण तसं नाही आहे नेत्रा. 4च दिवसापूर्वी मी या इमारतीमध्ये नवीन भाडेकरी म्हणून राहायला आलो आणि मी एका शाळेत संगीत शिक्षक आहे. मला आई, वडील, भाऊ, बहीण कोणी नाही. बस, यापेक्षा अधिक मी तुला नाही सांगू शकत. सॉरी नयन, सॉरी. हे बघ, मला तुला दुखावण्याचा हेतू नव्हता रे. जर का मला डोळे असते ना तर नक्की मी तुझ्याशी लग्न केलं असतं. मला तुझा स्वभाव खूप आवडतो. डोळे असते तर म्हणजे मी तुला मदत करेन. तू हे जग नव्याने पाहशील. खरंच? हो, खरंच. मी एका नेत्रपेढीशी संपर्क साधलाय. बरं ते जाऊ दे.
आपण इतके दिवस एकमेकांना भेटत आहोत, पण तू तुझ्या पप्पांची ओळख करून नाही दिलीस माझी. चल आजच जाऊया आपण त्यांना भेटायला. हो हो नक्की, चल निघूया. अरे बेटा आली तू ये. बाबा. हा नयन. हा हा नमस्कार. ये 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 बेटा बस. वापस. तुला सर्वात प्रथम कोणाला पाहिजे? अर्थातच नयनदा. त्याच्याशिवाय मी हे जग, किंबहुना आज मी हे जग जर पाहणार असेल तर ते फक्त आणि फक्त नयनमुळेच. आता डोळे हळूहळू उघडा. नयन. नयन, तुझा पाठ करून का उभास? कारण मी जर पाठ फिरवली ना तर तुला खूप मोठा धक्का बसेल. धक्का? कसला धक्का? काय बोलतोयस तू? नयन, तू अंध आहेस? मला माफ कर नेत्रा. का माफी मागतोयस? कारण मी तुझ्यापासून मी अंध आहे हे लपवलं म्हणून. आणि आता मी तुला जे काही सांगणार आहे ना त्यामुळे तू दुःखी होशील म्हणून. काय बोलतोयस तू? मला काहीच कळत नाहीये. सांगतो. मला माहिती आहे नेत्रा तू माझ्यावर खूप प्रेम करते, मीही करतो. पण मी तुझ्या बरोबर लग्न नाही करू शकत. का? तू अंध आहेस म्हणून? हो. पण नयन, मी तुझ्यावर प्रेम केलंय. तू अंध असलास म्हणून काय झालं? यात अंधत्व आलं कुठून? मला काही ऐकायचं नाहीये. मला तुझा आधार नकोय. मी आजपर्यंत स्वबळावर जगत आलेलो आहे, यापुढेही जगेन. जर का मी तुझा आधार घेतला ना तर मी अंधच राहीच, पण दुबळा देखील होईल. काय तू येणार का बोलतोयस? मग मला जीव देण्यापासून का वाचवलंस? माणुसकी म्हणून. हवं तर मी थोडा स्वार्थी आहे असं समज. माझ्यासारख्या अंधी व्यक्ती बरोबर तू तुझं संपूर्ण आयुष्य घालवावं ही माझी अजिबात इच्छा नाही आहे ग. हे अगं, तुला आता डोळे प्राप्त झालेत. या डोळ्यांनी तू संपूर्ण जग बघ, हे सुंदर जग बघ. माझ्यासारख्या अंध व्यक्ती बरोबर तुझं जीवन अंधकारमय होईल. तू आयुष्यात खूप मोठी हो, खूप पुढे जा. अजिबात मागे वळून पाहू नकोस. तुला ही जी नव्याने दृष्टी लाभलेली आहे ना, या दृष्टीने तू संपूर्ण जगाकडे स्वच्छ नजरेनं बघ. जमलं तर मला विसर, मला माफ कर. यापुढे मला काही विचारू नको. मी येतो. पण नयन, नयन, नमस्कार. नयन तू? नेत्रा. नयन, तुला इथे परत पाहून मला खूप आनंद झालाय. मला पण. पण तू इथे? मी ही शाळा सुरू केली तुझ्या आठवणी. आता तू आलास ना, मला कशाचीही काळजी नाही बघ. नाही, पण मी ते काम नाही करू शकत. पण का? मी ही शाळा आपल्या दोघांच्या नावाने सुरू केली आहे.
तू दूर गेलास आणि तुझ्या आठवणी मात्र मागे ठेवल्यास. आणि मग मी ही शाळा सुरू केली. आता तू आलायस ना, मग तू आणि मी आपण दोघं मिळून ही शाळा खूप पुढे नेऊ. देशील ना साथ मला? हो, नक्कीच दे.